हॅलो, जय जाऊ, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. प्रदीप सोळुंके. इथं कापूस होता गेल्या वर्षी. यावर्षी कापसात पाणी होतं, मोडावा लागला. 2 पेच येसण्या झाल्या, फक्त 12 क्विंटल झाला. गव्हाचे थोडेफार पाटी शिल्लक राहिले, इकडे सगळे मोडावं लागले. आणि मग शेवटी इथं श्रीराम सुपर 111 गहू घेतलेला आहे. इकडं हरभरा घेतला. हरभरा पिरून स्प्रिंकलरनं पाणी द्यावं लागलं. बऱ्यापैकी उगवला आहे, छान उगवण शक्ती झाली. पण इथं डुकरं शिरले. डुकरानं तोंड घातलं, हरभऱ्याचं बी खाऊन टाकलं. बऱ्याच भागात तिथं आज नेमकं लावलं आहे हरभरा. सध्या हरभरा छान दिसतोय, उगवण शक्ती. चाकी हे पहा, इथं डुकरानं हे खाल्लेलं आहे एवढं. हे तर इथं बी टाकलंय. पुन्हा डुकर तोंड घालतं, फक्त बी खातं. बऱ्याच जागेत झाले. हे सगळं पराठी उपटून फेकली. आमच्या गावात ही पास फार कमीत कुठलं तरी ट्रॅक्टर आलतं, म्हणून तरी जरा सोपं झालं. आणि तर सोयाबीनच्या जागेवर घेतलेलं हरभरा चिराग. छान उगवलंय. आडवे तास जास्त चांगले आले काय कारण कळत नाही. त्याचा शोध घ्यावा लागेल आपल्याला. इकडं ह्या हरभऱ्याला स्प्रिंकलरनं पाणी फिरत नाही, इकडं पाणी पडलं काय माहीत नाही. थंडी पडली आता योगानं. थंडी हरभऱ्याला अनुकूल असते. इकडे थोडी ज्वारी वाटाणं घेतलेलं आहे.